तर निवडणुकीदरम्यान आमदार संतोष बांगर आणि नागेश पाटील आष्टीकर यांनी खालच्या पातळीवर जाऊन एकमेकांवर टीका देखील केली होती। टीकेनंतर दोघे एकत्र आल्याची चर्चा होती। या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे जोडलेल्या आहेत। ताई, लोकशाही मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील आष्टीकर हे शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू आहे। त्यातच संतोष बांगर आणि पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासोबत त्यांची चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते आहे। यावरती आपली काय प्रतिक्रिया? शिवसेनेच्या संपर्कात असायचं त्याने काही कारण नाही, ते शिवसेनेचेच खासदार आहेत आणि ओरिजिनल शिवसेना ही जिथे उद्धव बाळासाहेब ठाकरे नाव आहे तिथेच आहे। त्यामुळे ते शिवसेनेच्या संपर्कात वगैरे आहेत हा काही शब्दप्रयोग मला फारसा पटत नाहीये। दुसरा मुद्दा असा की ते हिंगोलीचे खासदार आहेत आणि संतोष बांगर हे हिंगोली जिल्ह्यातल्या एका महत्त्वाच्या मतदारसंघाचे आमदार आहेत। जरी ते आज आमच्या विरोधी गटात असले तरी खासदार म्हणून जिल्ह्याचा खासदार आहे आणि जिल्ह्याच्या खासदाराने आपल्या अंतर्गत येणाऱ्या सगळ्या विधानसभांच्या आमदारांशी समन्वय साधणं, संपर्क करणं, बोलणं यात काही गैर नाहीये आणि त्यावरून स्वतःवरून स्वर्ग गाठायची पण काही गरज नाही। स्वर्ग गाठायचं असेल वाईस वर्षा उलट विचार करा, कदाचित संतोष बांगर आणि सत्तार हे आमच्या संपर्कात आहेत। अगदी, म्हणजे ताई आपल्याला थोडक्यात विश्वास आहे की नागेश पाटील आष्टीकर हे शिवसेनेमध्ये जाणार नाहीत व सहसा आपली साथ सोडणार नाहीत असं आपल्याला म्हणायचं आहे का? अहो साहेब, जर त्यांना जायचं असतं ना तर ते आधीच गेले असते ना। जेव्हा शिवसेनेची पधड चालू होती, जेव्हा सगळीकडून लोकांनी आमच्यावर आक्रमण सुरू केली होती, अशा काळात ही खिंड लढण्यासाठी नागेश पाटील आष्टीकर आमच्या सोबत ठामपणे उभे होते। आता तर आम्ही विनिंग पोझिशन मध्ये आहोत, आता आम्ही असा काय विचार करू? आणि मला असं वाटतं की नागेश पाटील आष्टीकरांच्या संबंधाने अशी कल्पनाही करणे हा एका अर्थाने अपराध असेल किंवा त्या माणसाच्या निष्ठेचा तो अवमान असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।